फारच चिंता होती की विधानसभेला महायुती सत्तेत येईल का नाही येईल, महायुतीचं कसं होईल आणि मग आदरणीय दादा हे महायुती समोर त्याला तर राष्ट्रवादीचं काय होईल, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं. पण महाराष्ट्राच्या जनतेने त्याचं अतिशय चोख असं उत्तर दिलं आणि महायुतीला प्रचंड अशा मताधिक्याने पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीने सत्तेमध्ये बसवलं. सत्तेत बसल्यानंतर आपल्याला परत चिंता आली की आता मंत्रिपदाचं वाटप कधी होणार, खाते वाटप कधी होणार आणि मग कोणाला मंत्रिपद मिळत आहे. तर त्याची उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळाली. व्यवस्थित मंत्रिपदाचं वाटप झालं, खाते वाटप झालं. तर आता पालकमंत्र्यांचा विषय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित होतीये एक एक विषय झाल्यानंतर. कारण की अतिशय मोठ्या मताने आमदार निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर मंत्रिपदही चांगल्या पद्धतीने मिळाली. आता पालकमंत्रीपदाचं आहे. तर सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन व्यवस्थितरित्या याचं वाटप होईल. कोणतंही गोंगडं कुठेही भिजत नाहीये. चर्चा होती, चर्चेतून निर्णय होतात आणि मग निष्कर्ष निघतात. त्याच्यामुळे महायुती सरकार जशी लोकसभेला एकत्रित विचाराने जनतेमध्ये गेली, जनतेसमोर गेली, तशाच पद्धतीने प्रत्येक प्रक्रियेमधून जाते. त्याच्यामुळे आमचं महाविकास आघाडीसारखं नाही. वादाचे विषय आम्ही कधीही घेतले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये मीच मुख्यमंत्री प्रत्येकजण म्हणत होता. त्याच्यामुळे जनतेने त्यांना बाजूला ठेवलं. तसं आमचं महायुतीचं नाही. जनतेने निवडून दिलं आणि जनतेच्या न्यायाप्रमाणे जनतेने दिलेल्या मताचा आदर करत पुन्हा एकदा आम्ही याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तिन्ही पक्षाचे नेते कायम एकत्रित येऊन निर्णय घेत राहिलेत आणि तो निर्णय कायम आमच्या अगोदर प्रसार माध्यमांमधून आपल्याला दिले. त्याच्यामुळे मला उत्सुकता आहे कोणते दादा पालकमंत्री होतात हे आपल्याकडून अतिशय चांगल्या आनंदाची बातमी आमच्यापर्यंत. आपण पाहतोय कोणतीही ठोस भूमिका त्यांची पहिल्यापासून नव्हतीच. केवळ ओघाणी बोलणं हे त्यांच्यामध्ये होतं आणि आतापर्यंत कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केली ती पुरावे अभावीच केलेली आहेत. मी जवळून त्यांच्याबरोबर काम केलंय, पाहिलेलं आहे सगळं आणि म्हणून आम्ही ठामपणे बाजू मांडतो. तशी त्यांच्या कोणतीही बाजू मांडता आली नाही. जितेंद्र आव्हाड एक बोलतात, सुप्रिया सुळे एक बोलतात. म्हणजे एका पक्षात असून त्यांचा एकमेकांना ताळमेळ नाहीये आणि कायमच त्यांची सगळ्यांची वक्तव्य ही चार दिशांना राहिलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केलेत त्याच्यामध्ये कोणताही पुरावा नसताना विधानं केलेत आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ही विधानं केलेत. सुरुवातीचाच किस्सा म्हणजे ज्यावेळेस त्यांचा पराजय झाला त्यावेळेस त्यांनी तो पराजय खिलाडू वृत्तीने मान्य करायला पाहिजे होता. पण तो मान्य न करता आपल्याबरोबर जे उरले सुरले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी तो आरोप त्यांनी पराजयाचा ईव्हीएमवर लावला आणि आता ईव्हीएमच्या संदर्भात कोणतेच पुरावे नव्हते. आपण पाहिलं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये चकार शब्दाने कोणी बोललं नाही कारण की त्यांच्याकडे पुरावे नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं हा एककलमी कार्यक्रम हा विरोधकांचा आहे आणि तोच एककलमी कार्यक्रम सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड पुढे घेऊन जाताना दिसतात. त्यांनी तरी किमान त्यांच्या पक्षाचे बाकीचे मित्र पक्ष जाऊ देत पण सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचं तरी एकमत होणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने त्यांचं सुद्धा एका पक्षात राहून एकमत नाहीये. त्याच्यामुळे आधी त्यांनी स्वतः पक्षामध्ये बसावं, चर्चा करावी आणि मग महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावी. कारण की त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली नाचक्की आणि ती अजून ती पुढे घेऊन जातात. मी स्वतः समीरदादा भुजबळ यांच्या संपर्कात आहे आणि आमचं चांगलं कम्युनिकेशन होत आहे. त्याच्यामुळे काही नाराजीचा विषय असेल तर तो पक्षश्रेष्ठी त्यांच्या पातळीवरती मिटवतीलच. भुजबळ साहेब फडणवीस साहेबांना भेटले, त्यांच्याकडे जावं लागतं म्हणजे राष्ट्रीय त्यांना असं का नाही वाटलं की दादाशी बोललं पाहिजे असं? मी तेच सांगितलं. राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब हे पंकज भुजबळ असतील, समीरदादा भुजबळ यांच्या संपर्कात होतेच. म्हणजे संपर्क सगळा चालू होता. मी स्वतः समीरदादांशी बोललेले आहे. त्याच्यामुळे आमचा संपर्क आहे. जसं त्यांचे नेते येऊन दादांना भेटतात तसे आमचेही नेते त्यांना भेटलेत. इतकंच काय महाविकास आघाडीचे सगळे आमदार येऊन दादांना भेटलेत. त्याच्यामुळे अनेक नाराजी होती म्हणून ते देवेंद्र फडणवीसांना भेटले. जसे त्यांचे नेते भेटतात ते कामासाठी भेटतात. पण इथं भुजबळ साहेबांची नाराजी असताना भुजबळ साहेब फडणवीसांना त्याच्याबाबत भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेबांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यामुळे दोघांची चर्चा झाली ती त्यांनी तुमच्यासमोर मांडली. त्याच्याबद्दल मी बोलणं फार उचित ठरणार नाही. पण नेते एकमेकांना भेटत असतात, चर्चा होणं गरजेचं असतं. चर्चा करण्या
करण्यासाठी ते भेटले असते. खरंच असं काही ठरलं होतं का भुजबळ साहेबांना केंद्रात पाठवायचं, केंद्रात एक राष्ट्रवादीचा चेहरा द्यायचा, राष्ट्रीय पक्ष मंत्रीपदाचं वाटप होण्यापूर्वी 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये सगळे एकत्र होते. आदरणीय भुजबळ साहेब हे आदरणीय अजितदादा, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल असतील, आदरणीय तटकरे साहेब, हे सगळे एकत्रच होते. त्याच्यामुळे ते एकत्रित बसून त्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चर्चा केलेली आपल्याला दिसतात.